बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आहे। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षांच्या तारखा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्या आहेत। त्यानुसार 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत 12वीची लेखी परीक्षा होणार आहे, तर 10वीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे। यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन होत आहेत। प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। 10वी-12वी वेळापत्रकावरती नजर टाकूयात। 12वी प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पार पडेल, तर 12वी लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होणार आहे। तसंच 10वीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान पार पडेल। लेखी परीक्षा असेल 15 मार्च ते 18 एप्रिल। याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांनी काय माहिती दिली आहे पाहूया। 12वीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर इयत्ता 10वीची जी परीक्षा आहे, जी लेखी परीक्षा आहे ती 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे। या व्यतिरिक्त ज्या प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा असतील या 12वीच्या ज्या आहेत त्या 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत आणि 10वी संदर्भामधल्या ह्या परीक्षा ज्या आहेत त्या 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहेत। आणि आता बातमी पुण्यातनं टीईटी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते। महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्षच संशयाच्या जाळ्यात आलेत। अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीला बोलावलं। महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांची पुणे सायबर सेलकडनं सकाळपासून चौकशी सुरू करण्यात आली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी झी 24 तासनं पाठपुरावा केला होता, त्यानंतर सूत्र वेगानं हलली आहेत। दरम्यान म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। म्हाडा पेपरफुटी प्रकरणी तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना टीईटी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे। म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉक्टर प्रितेश देशमुखच्या घराची लॉकरची झडती घेतली, त्यावेळी टीईटीचे 50 ओळखपत्र सापडल्यानं नव्या घोटाळ्याची शक्यता व्यक्त केली जाते। तसंच टीईटीच्या 40 अपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं मिळाली आहेत। पुणे सायबर पोलिसांना टीईटी परीक्षेबाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। 2012 मधील गाजलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाला नवं धक्कादायक वळण लागलंय। शीना बोरा चक्क जिवंत असल्याचा दावा आरोपी इंद्राणी मुखर्जीनं केलाय। कशाच्या आधारे तिनं हा दावा केलाय पाहूयात। शीना बोरा जिवंत आहे? शीना बोरा काश्मीरमध्ये? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यानं खळबळ। 2012 मधल्या हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआय संचालकांना पत्र लिहून खळबळजनक दावा केलाय। शीना बोरा जिवंत असल्याचं इंद्राणीचं म्हणणं आहे। जेलमध्ये नुकतीच एका महिलेशी माझी भेट झाली। या महिलेनं शीना बोरा काश्मीरमध्ये भेटल्याचं सांगितलं। सीबीआयनं काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा असं पत्र इंद्राणीनं लिहिलंय। एवढंच नव्हे तर या पत्रासोबतच इंद्राणीनं विशेष सीबीआय कोर्टात याचिका दाखल केली आहे। शीना बोराचा शोध घेण्याची मागणी करणाऱ्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर या अर्जामुळे एक नवीन प्रश्न निर्माण होत आहे की मग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये सापडलेला तो मृतदेह कुणाचा? एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली। 23 मे 2012 रोजी रायगड जिल्ह्यातील पेणच्या जंगलात शीना बोराचा मृतदेह आढळला। मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच असल्याचं फॉरेन्सिक चाचणीत स्पष्ट झालं। शीना बोराच्या हत्येच्या आरोपावरून आई इंद्राणी मुखर्जी आणि तिचा दुसरा नवरा पीटर मुखर्जी यांना अटक झाली। सध्या इंद्राणी मुखर्जी भायखळा जेलमध्ये आहे। दरम्यान शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। शीना बोरा काश्मीरमध्ये जिवंत असल्याचा इंद्राणीचा दावा खराय का? हत्याकांडाचा खटला भरकटवण्यासाठी हा दावा तिनं केलाय का? इंद्राणीचा दावा खरा मानला तर मग पेणच्या जंगलात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा होता आणि
त्या मुलीची हत्या कुणी केली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सीबीआयला शोधावी लागतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. वळूयात पुढच्या बातमीकडे. बैलगाडा मालकांना मोठा दिलासा देणारी बातमी. राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार आहे. पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. पुन्हा भिर सर्जा राजाचा नाद घुमणार. राज्यात बैलगाडा शर्यतींचा धुरळा उडणार. सुप्रीम कोर्टाची शर्यतीला सशर्त परवानगी. डफली आणि तुतारीच्या तालावरचा हा जल्लोष, भंडाऱ्याची आणि गुलालाची उधळण. हा जल्लोष आहे विजयाचा, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा. तब्बल 7 वर्षांपासून लावलेली बैलगाडा शर्यतीवरची बंदी सुप्रीम कोर्टाने अखेर उठवली. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्यांनी फटाके वाजवून एकमेकांना मिठाई भरवली. शर्यतीच्या बैलांना ओवाळलं, त्यांची भाकर तुकडा ओवाळून दृष्ट काढली. आमचं पोट मारून त्यांचं पोट आम्हाला भरायला लागायचं. एक टायमिंग अर्धी भाकरी आम्ही खाल्ली तर अर्ध्या भाकरीचा त्यांना रत्ती बांधून त्यांना आम्हाला चारावं लागत होतं. 7 वर्ष आम्ही बैल सांभाळली पोटचे फोरागत. म्हणजे आम्ही शेतीत फक्त धान्य पिकवण्यापेक्षा त्यांचं चाराच पिकवत होतो. आम्ही धान्य राशनचं खायचो, पण शेतीत मका कडवळ असलीच पिकं घेत होतो की बैलांचं पोट भरावं. मात्र बैलगाडा शर्यतीला परवानगी देताना सुप्रीम कोर्टाने अनेक अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. शर्यतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तहसीलदार, पोलिसांची समिती शर्यतीच्या ट्रॅकची पाहणी करणार. शर्यतीचा ट्रॅक 1000 मीटरपेक्षा मोठा नसावा. वेटरनरी डॉक्टरांकडून बैलाचं 48 तासातलं शारीरिक चाचणी प्रमाणपत्र घ्यावं लागेल. शर्यतीवेळी लाठी, काठी आणि हातानं बैलांना मारहाण करण्यावर बंदी आहे. शर्यतीचे व्हिडिओ 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणं बंधनकारक आहे. व्हिडिओत हिंसा केल्याचं निदर्शनास आल्यास 3 वर्ष शिक्षा आणि 5 लाख दंडाची तरतूद असेल. शिवाय शर्यतीत सहभाग घेण्यापासून दोषींवर आजीवन बंदी घालण्यात येणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. दरम्यान बैलगाडा शर्यतीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देणारे आमदार महेश लांडगे यांनी कोर्टाच्या आवारातच दंड ठोपटून आपला आनंद साजरा केला. एक हा मनस्वी आनंद होता, कारण मी हा संघर्ष जवळून पाहिलेला आहे, हा मी संघर्ष जवळून अनुभवलेला आहे. हा विजय येत असताना, हा निकाल ऐकत असताना मला माझ्या प्रत्येक बैलगाडा मालकाच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य दिसत होतं. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावामध्ये आता पहिली बैलगाडा शर्यत होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलेला. ही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देणारी खूप मोठी घटना आहे. बैलगाडा शर्यतीसाठी खिलार जातीच्या बैलांचा वापर होतो. शेतकरी पोटच्या मुलासारखं या बैलाचं पालन पोषण करतात. गेल्या 7 वर्षात शर्यतीच न झाल्यानं ग्रामीण भागातलं हे गोठ्यातलं वैभव नामशेष होऊ लागलं होतं. मात्र आता शर्यतीला परवानगी मिळाल्यानं खिलार जातीच्या बैलांची मागणी पुन्हा वाढणार आहे आणि भिर्र सर्जा राजाचा नाद पुन्हा घुमणार आहे. रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. महाविकास आघाडीतील खतखत पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. जालन्यातील मंठामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी सेना राष्ट्रवादीला इशाराच दिलाय. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे असं सूचक इशारा चव्हाणांनी दिलाय. आघाडीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे असंही ते म्हणाले. मंठा येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केलं. हे सरकार स्थिर ठेवण्याचं काम आम्ही केल्याचं चव्हाण म्हणाले. या विधानानं महाविकास आघाडीत खदखद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. विकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आम्ही आहोत म्हणून सत्ता आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि काँग्रेसच्या ताकदीनेच या महाविकास आघाडीचा विचारपूर्वक निर्णय जो आपण घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने हे सरकार मजबूत राहिलं पाहिजे. हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना आमदारांच्या वाहनांवर वारेमाप खर्च करण्याचा घाट घालण्यात आलाय.
शेतकऱ्यांचे, तरुणाईचे अनेक प्रश्न सतावत असताना आमदारांना आलिशान गाड्या घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्तावच आहे. पाहूया. आमदारांचा प्रवास होणार आणखी आलिशान. कारसाठी मिळणार 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज. सामान्यांना मिळणार का एवढं बिनव्याजी कर्ज? राज्यातल्या विकास कामांसाठी निधीची चणचण असल्याचं सरकारकडून नेहमीच सांगितलं जातं. मात्र दुसरीकडे राज्य सरकार आमदारांवर वारेमाप पैसा खर्च करत असल्याचं समोर आलंय. कारण आता आमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांचा प्रवास आणखी आलिशान होणार आहे. एरवी सामान्य लोकांना वाहन खरेदीसाठी कर्ज घ्यायचं असल्यास त्याचा व्याजदर साधारणपणे 8.50% इतका आहे. मात्र आमदारांना 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज म्हणजे लॉटरीच म्हणायला हवी. या बिनव्याजी कर्जाची मर्यादा 30 लाखांपर्यंत असल्यानं आता आमदार आलिशान आणि महागड्या गाड्या सहजपणे विकत घेऊ शकतील. यापूर्वी आमदारांना वाहन खरेदीसाठी 10 लाखांपर्यंतच बिनव्याजी कर्ज दिलं जात असे. मात्र ही मर्यादा 20 लाखांनी वाढवल्यामुळे स्कोडा, MG ग्लॉस्टर, MG ZX, इनोव्हा यासारख्या लक्झरी गाड्या विकत घेता येतील. सरकारच्या या निर्णयावर शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टीची मदत मिळालेली नसताना लोकप्रतिनिधींवर एवढी लयलूट कशासाठी असा प्रश्न केला जातोय. शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. अवकाळी, गारपीट, महापूर ह्या सर्व संकटातून शेतकरी चाललाय. तरी पण हे शासन आमदारांना, खासदारांना जपते पण शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करते. यासाठी या शासनाचा आम्ही निषेध करतो. आमदार, खासदार या लोकांना आलिशान गाड्यासाठी बिनव्याजी रक्कम बिना तारण ही द्यायला लागल्यात. द्या तुम्ही. गेली शेतकरी 20-25 वर्षे त्यांच्या परपंचसाठी शेती करायच्या ज्याच्यावर जगताय तुम्ही, त्या लोकांना तुम्ही कर्ज देत नाही. की सगळेच आमदार काही गाड्या घेण्याच्या काही अपवादात्मक आहेत की त्यांना गाडी घेणंही परवडणार नाही. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, आपले तुलना केल्या पाहिजे. ज्यांना गाडीची विदा कर्जाची आवश्यकता नाही त्यांना त्याचा लाभ देऊ नये. आमदारांचा दरमहा पगार 2,32,000 रुपये इतका. यातून व्यवसाय कर आणि आयकर कापून घेतला जातो आणि उर्वरित रक्कम आमदारांना मिळते. एवढा गलेलठ्ठ पगार असताना आणि सरकारी तिजोरीत खडखडाट असताना बिनव्याजी कर्जाचा घाट कशाला असा सवाल उपस्थित होतोय. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. आणि आता एक वेगळी बातमी. समुद्रातील जीवन नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलाय. समुद्रातील एका माशाची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झालेत. आपणही पाहूयात हा आगळा वेगळा मासा. कपाळातून पाहणारा मासा. कपाळावरच्या डोळ्यामुळे शास्त्रज्ञही हैराण. प्रशांत महासागरात आढळला बॅरल आय फिश. समुद्रात अनेक चित्रविचित्र जीव आहेत. असाच एक जीव समोर आला असून त्यानं प्राणीशास्त्रज्ञांना चक्रावून सोडलंय. प्रशांत महासागरात एक आगळा वेगळा मासा समोर आलाय. मासा चक्क आपल्या कपाळातून पाहतो. या माशाचा डोळा हिरव्या रंगाच्या बल्ब सारखा दिसतो. समुद्रातील जीवसृष्टीचा अभ्यास करणाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरे समुद्रकिनारी हा वैशिष्ट्यपूर्ण मासा दिसला. त्याचं नाव बॅरल आय फिश असं आहे. त्याचा डोळा कपाळाच्या बाहेर दिसतो. मॉन्टेरे बे ॲक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी या माशाला आत्तापर्यंत 9 वेळा पाहिलं. या दुर्मिळ माशाचं शास्त्रीय नाव मायक्रोपिन्ना मायक्रोस्टोमा असं आहे. रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल मॉन्टेरेच्या खोल समुद्रात कार्यरत असताना हा मासा स्क्रीनवर दिसून आला. सुमारे 2132 फूट खोल पाण्यात या माशाचं अस्तित्व दिसून आलं. प्रशांत महासागराच्या आत सगळ्यात खोल अशा ठिकाणी
कॅनन पाणबुडी आहे. तिथं हा कपाळावर हिरव्या रंगाचा डोळा असलेला मासा आढळला. व्हेइकलचा प्रकाश जेव्हा माशावर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यावर एक तरल पदार्थाचं कव्हर दिसलं. हे कव्हर डोळ्यांची सुरक्षा करतं. मात्र प्रकाश डोळ्यावर पडला तर हा मासा सैरभैर होऊन पळतो. डोळ्याच्या समोर 2 छोटे कॅप्सूल आहेत जे वास घेण्याचं काम करतात. सामान्यपणे हा मासा शिकार करत नाही. तोंडाजवळ छोटी मासळी किंवा जेलीफिश आली तर बॅरल फिश गिळून टाकतो. हा मासा स्पॉन्ज सारख्या समुद्री जीवांना खाऊन जगतो. समुद्रातील जीवसृष्टी अद्भुत आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे बॅरल फिश. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची आहे. कोरोना महामारीत विधवा झालेल्या महिलांना सुरक्षा कवच लाभलंय. विधवांचं मालमत्ता हक्क संरक्षित राहणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाकडनं कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विधवा महिलांचे हक्क आणि पुनर्वसनासाठी जिल्हा कृती दलाची व्याप्ती वाढवण्यात येते. मिशन वात्सल्य अंतर्गत मासिक अहवाल सादर करण्यात येणार आहे. मिशन वात्सल्य अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पथकानं विधवा झालेल्या महिलेस आणि तिच्या कुटुंबास भेट देणं आवश्यक राहणार आहे. हक्क नाकारले जात असतील तर महिलांना संरक्षण देण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे. कोरोनामुळे विधवा महिलांना आता सुरक्षा कवच लाभणार आहे. झी 24 तासच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे. झी 24 तासनं ही बातमी दाखवताच त्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि महिलांना त्यांचे हक्क मिळणार आहेत. विधवांचे मालमत्ता हक्क कायम राहणार आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे